जय श्रीराम. गेले 79 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य कौंडिल्यकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं आपण वाचन करतोय आणि आजचा हा 80वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप आयुष्यभर केले आणि श्रीरामाच्या जीवनाची महती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्याने या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात प्रत्येक दिवसासाठी एक पान, हे जे पान आहे ते पान वाचायला साधारण 3 ते 4 मिनिटं, स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. आणि या प्रत्येक प्रवचनात त्यांनी नामाचं महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, नामस्मरणाचे काय फायदे आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी साध्या सोप्या भाषेत या प्रवचन पुस्तकात आपल्याला शेअर केलेल्या आहेत. तर आपण आजचा हा 80व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करू. आणि त्यापूर्वी जर कोणाला माहिती असेलच की ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आणि सगळ्या संतांनीच नामस्मरणासारखा सोपा ऑप्शन सगळ्यांना का दिलाय? कारण लोकांनी कर्मकांडामध्ये अडकून राहू नये म्हणून. तुम्हाला यामध्ये कोणत्या प्रकारच्या धर्माची, जातीची, पंथाची, वयाची, शिक्षणाची, आर्थिक स्थितीची, स्त्री किंवा पुरुष, लहान मुलगा, यंग माणूस, ओल्ड मनुष्य, काळ वेळ कशाचेच रिस्ट्रिक्शन नाहीये. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अगदी उत्तमरित्या उपयोग करून घेऊ शकता. नामस्मरण हे तुम्ही 1 मिनिटाकरता करू शकता, 1 तासाकरता करू शकता, 1 माळ करू शकता, 2 माळा करू शकतात, 10 मिनिटं करू शकतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री झोपण्याच्या अगोदर, झोपेतून उठल्यानंतर, चालताना, बसताना, झोपून, अगदी अंघोळ करत असताना देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. म्हणजे एवढं फ्लेक्सिबल ऑप्शन त्यांनी नामस्मरणासाठी दिलेले आहेत, जे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पुण्यासाठी एकदम सोयीस्कर, सुखसोयीयुक्त, म्हणजे कोणत्या प्रकारचा खर्च नसणारी आणि कोणत्या प्रकारचा त्रास नसणारी ही एकमेव अशी उपासना आहे. 80व्या दिवसाचं आजचं हे शीर्षक आहे, माझे मी पण हेच दुःखाला कारण. भीतीनं बाळगावी चित्ती, रक्षण करणारा आहे रघुपती. भीतीने बाळगता कशाची काही, राम रक्षिता हे हृदयी जाणून राहील. सर्वस्वी झाल्यास रामाचे, राम उभा राहिला तेथे. काळजीचे कारण न उरेसाचे, राम मारावा म्हणावा खरा दाता. न द्यावा भीती काळजीला थारा, काळजी करू नये, प्रयत्न सोडू नये, कोणत्याही कारणाने रामास विसरू नये. म्हणजे जेव्हा आपण त्या देवावरती श्रद्धा ठेवतो, मग तुम्ही श्रीराम म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, श्रीविष्णू म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, तुम्ही कोणत्याही देवतेचं नाव घ्या, कोणत्याही संतांचं नाव घ्या, कोणत्याही गुरूंचं नाव घ्या. ते नाव घेताना आपण जेव्हा ते पूर्णपणे आतमधून, म्हणजे आपली पूर्ण इच्छा दर्शवून जेव्हा घेत असतो आणि त्याच्यावरती जेव्हा काळजी सोपत असतो, तेव्हाही आपण प्रयत्न एक करायचेच असतात. हेच महाराजांनी सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. आता लोकांच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी कारण असं की आता आपण देवावरती सोपवून दिलेलं आहे, मग आपण कशाला प्रयत्न करावेत? तर देवावरती जे सोपवलेलं आहे, हे सोपवल्यानंतर आपण देवावरती सोपवल्यावरती आपण देवाला सांगावं, हे जे काही याचे रिझल्ट असेल, ते तो बघून घे. प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. म्हणजे हे प्रयत्न करणं हे आपण स्वतः व्यवस्थित करायला पाहिजे. हेच महाराजांनी सांगितलेलं आहे. मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला. तेथे ठाव नाही काळजीचा तळमळी जा. देहाशी ठेवता माझे मी पण, तेच होते दुःखाचे अधिष्ठान. आजवर जे जे काही केले, तेथे मीपणाने झाले. जे जे मीपणाने केले, तेथे दुःखाला कारण झाले.
बाह्य वस्तू जरी मीपणाने सोडली, तर अभिमानाने वृत्ती बळावली, तेथेच घातली तेथेच घाताला सुरुवात झाली. आग्रह आणि हट्टीपणा हेच अभिमानाचे लक्षणं. कर्तेपणाचे अभिमान हाच दुःखाला कारणीदार. म्हणजे आपला जो इगो, अहंकार, मीपणा जो आहे ना, हाच आपल्या दुःखांचा हेच आपल्या दुःखांचं कारण असतं. आणि जेव्हा आपण याच्यापासून लांब राहतो, जेव्हा आपण सगळी जबाबदारी त्याच्यावरती सोपवतो, म्हणजे तू हे माझ्याकडून करून घे, तू मला गाईड कर, अशी आणि हे जे काही रिझल्ट येतील, हे तुझ्या इच्छेने मला मिळणार असेल. अशी जेव्हा आपण भावना करून सगळ्या प्रकारची कर्म करतो, तेव्हा अहंकार आपल्याकडे येत नाही. कारण त्या अहंकारासाठी आपण ती जी गोष्ट आहे, जे कर्म आहे, ते आपण आपल्या इच्छेने नाही करत आहे, ते त्याच्या इच्छेने करत असतो आणि त्याचं फळही त्यालाच देत असतो. मी माझेपणाने जोपर्यंत धडधड जाणं, तोपर्यंत नाही समाधान. ध्येयपूर्तीचे प्रेम स्वार्थाला वाढवते जाण. स्वार्थाचे आपलेपणा हेच घाताला कारण. आजवर जो प्रयत्न झाला, तो ध्येयबुद्धी वाढवितच गेला. ध्येयबुद्धीला भाव तो मुळीच दुःखाचा ठाव. जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला, तोवर देहदुःखे पस्तावला गेला. म्हणून देहबुद्धी धरून राही, त्याला कुठे सुख नाही. म्हणजे आपण जेव्हा शरीराची जास्तच काळजी करतो, आपण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःवरती घेतो आणि मी केलं असं जेव्हा म्हणतो, तिथेच आपल्याला तिथेच आपल्या दुःखाची सुरुवात होते. रामायण आणि प्रीती उपसे देहबुद्धीचे संगती, म्हणून मीपणाचे न व्हावे अधीन, जेणे भंगेला आपले समाधान, कारण जेथे मीपणाचा ठावे, तेथे दुःखांचे साम्राज्य असते. पाप-पुण्याची भीती ही देहबुद्धीची संगती. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण मीपणा घेतलाय, तिथे आपली बुद्धी पण गंजून जाते आणि आपण सगळ्या गोष्टीच्या दुःखांना कारणीभूत ठरतो. वासना त्याची गुंतला, कष्टी फार झालं. आजवर वासना पोटी धरून राहिला, आपल्या हिताला नागवला. नदी जशी अखंड वाहते, वासना तशीच वाहत राहते. वासना भोगाने कमी होत नाही, त्यागाने नाहीशी होत नाही. आपण देहादर देहभुक्क सोसवे क्षणभरी, ज्याला म्हणावे मी माझे, त्यावर सत्ता त्यावर माझी सत्ता न गाजे. माझ्या इच्छेने मलाच ठेवता येत नाही. जगाने माझ्या इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही. म्हणजे आपण स्वतःच्या इच्छेने स्वतः जगत नाही. तर आपण जगाकडून कशी काय अपेक्षा करू शकतो? आणि जी वासना असते, त्या वासनेने आपल्या गोष्टी घडत असतात. जशी नदी अखंड वाहत असते, तशीच ही वासना आपल्याकडून कंटिन्यू होत असते. आणि वासना कोणत्याही भोगाने कमी होत नाही, त्यागाने कमी होत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण ह्या देहाशी निगडीत आपण स्वतः अभिमानाने काम करत असतो, तोपर्यंत ती वासना राहणार. जगाने माझ्या इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही. सर्व काही देता येते दान, पण उर्वरित राहतो अभिमान. कर्तेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण. म्हणजे आपण मी करता आहे, मीच स्वतः केलेलं आहे, माझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हीच या सगळ्या गोष्टींच्या अभिमानाचं मूळ असतं. म्हणून माझे विपण हेच दुःखाला कारण, रामाचे होण्याने होईल निवारण. जे रामनाम घेतलं तर आपल्याला या दुःखापासून वाचता येईल किंवा दुःख आपण टाळता येईल. हे दुःख हे आपण कमी करता येईल. शेवटचं वाक्य, सर्व बंधनांचे दुःखाचे कारण कर्माचं करता मी होणे जाण. म्हणजे आपण जेव्हा करता आहे असं म्हणून घेतो, तेव्हाच आपल्या दुःखाला सुरुवात होते आणि हेच आपले दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणून आपण कोणत्या प्रकारचं कर्म आपल्या अस्तित्वाकडे न ठेवता ते त्याच्या इच्छेने होईल, त्याचं नामस्मरण करावं. मग आपण सगळ्या गोष्टीच्या सुखाला कोणत्या प्रकारचे पराभव होत नाही आणि आपल्याला आनंदही भरपूर मिळत राहतो. असं 80व्या दिवसाचं आजचं हे प्रवचन रूपाचं जे वाचन झालं. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 80व्या दिवसाचं
प्रवचनाचं जे वाचन झालं, तसं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा, आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.